आपण टिप्स पाहणार आहोत, अतिशय महत्त्वाच्या. पावसाळ्यात कपड्यांना वास येऊ नये म्हणून 30 हटके टिप्स. चला तर आपण पाहूया. पहिला नंबर, कपडे धुतल्यानंतर मशीनमध्ये जास्त वेळ तसेच ठेवू नका. ओलसर राहिलं की लगेच कुबट वास सुरू होतो. धुतल्यानंतर 10-15 मिनिटात कपडे बाहेर काढा, यामुळे कपडे ताजे राहतात. 2 नंबरची टीप, कपडे धुताना शेवटच्या पाण्यात थोडंसं व्हिनेगर घाला, यामुळे बॅक्टेरिया कमी होतात. कपड्याचा कुबट वास निघून जातो, रंगालाही नुकसान होत नाही. 3 नंबरची टीप, पावसाळ्यात जाड कपडे कमी वापरा. जाड कपडे लवकर सुकत नाही, ओलावा अडकून वास येतो. हलके कपडे पटकन सुकतात. 4 नंबरची टीप, कपडे घरात वाळवत असाल तर पंखा सुरू ठेवा. हवेचा प्रवाह राहिला की कपडे पटकन सुकतात, ओलसरपणा राहत नाही, वासही कमी येतो. 5 नंबरची टीप, कपड्यामध्ये बेकिंग पावडर सोडा वापरा. धुताना 1 चमचा घातल्यास दुर्गंधी कमी होते, कपडे फ्रेश वाटतात. पावसाळ्यात खूप उपयोगी आहे. 6 नंबर, ओला टॉवेल बेडवर किंवा खुर्चीवर टाकू नका, यामुळे घरातही कुबट वास पसरतो. हॉट टॉवेल नेहमी पूर्ण पसरून वाळत घाला, यामध्ये जंतू कमी होतात. 7 नंबर, कपाटात लिंबाच्या साली ठेवा, यामुळे कपड्यांना छान नैसर्गिक सुगंध येतो, ओलसर वास कमी होतो, कपाट फ्रेश राहते. 8 नंबर, कपाटात कापून ठेवा, तो ओलावा आणि वास कमी करतो, किडेही दूर राहतात. पावसाळ्यात खूप उपयोगी उपाय आहे. 9 नंबर, ओले कपडे एकावर एक टाकू नका, हवा लागत नाही आणि वास वाढतो. प्रत्येक कपड्यामध्ये अंतर ठेवा, सुकायलाही कमी वेळ लागतो. 10 नंबर, सूर्य नसेल तर उजेडात कपडे वाळवा. पूर्ण अंधाऱ्या जागेमध्ये कपडे वास धरतात, खिडकीजवळ जागा निवडा. त्वचेत हवेचा प्रवाह महत्त्वाचा आहे. कपडे पूर्ण कोरडे करा. 11 नंबर, कपडे पूर्ण कोरडे झाल्यावर कपाटात ठेवा. थोडी ओल राहिली की वास सुरू होतो, विशेषतः जीन आणि टॉवेल. घाई करू नका. 12 नंबर, परफ्यूम मारून वास लपवू नका. ओलसर कपड्यावर परफ्यूमचा विचित्र वास येतो. साधी कपडे नीट सुकवा, मगच सुगंध वापरा. 13 नंबर, पावसाळ्यामध्ये रोज वापरणारे शूज उन्हात किंवा पंख्याखाली ठेवा, म्हणजे त्याचा वास येणार नाही. शूजमुळेही कपड्यांना वास लागू शकतो. आतमध्ये पेपर ठेवा, ओलावा पटकन निघून जातो. 14 नंबर, कपाटात वर्तमानपत्र ठेवा, ते ओलावा शोषून घेतात, वास कमी होतो. दर 3 ते 4 दिवसांनी पेपर बदला. 15 नंबर टीप, धुताना गरम पाण्याचा वापर करा. गरम पाणी जंतू कमी करण्यात मदत करते, विशेषतः मोजे आणि टॉवेलसाठी उपयोगी, वास कमी होतो. 16 नंबर, रेनकोट वापरल्यानंतर लगेच फोल्ड करू नका, आधी पूर्ण वाळवा, नाहीतर पुढच्या वेळी तीव्र वास येतो, बुरशीही लागू शकते. 17 नंबरची टीप, कपडे वाळवताना खूप जवळ टांगू नका, हवा फिरत नाही, सुकायला उशीर लागतो, वास टिकून राहतो. 18 नंबर, कपाटामध्ये कॉफी पावडरची छोटी पिशवी ठेवा, ती वास शोषून घेते, कपाट फ्रेश वाटते. हा जुना पण भारी उपाय आहे. 19 नंबर, ओल्या कपड्यांवर इस्त्री करू नका, त्यामुळे विचित्र वास बसतो. पूर्ण सुकल्यानंतर इस्त्री करा, कपडे नीट राहतात. 20 नंबर, वॉशिंग मशीन आठवड्यातून एकदा साफ करा. मशीनमध्येही बुरशी तयार होते, त्यामुळे कपड्यांना वास येतो. व्हिनेगरने मशीन साफ करा. 21 नंबरची टीप, रात्री उशिरा कपडे धुवून तसेच टांगू नका, रात्रभर ओलावा वाढतो, सकाळी पुन्हा वास येतो, शक्यतो दिवसा धुवा. 22 नंबरची टीप, मोजे वेगळे धुवा, त्यांचा वास इतर कपड्यामध्ये पसरतो. थोडं डिटर्जंट टाका आणि वापरा, पूर्ण सुकवा.
23 नंबरची टीप, कपड्यामध्ये जास्त डिटर्जंट टाकू नका. साबण राहिला की वास येतो. योग्य प्रमाण वापरा. पाण्याने नीट धुवा. 24 नंबर, पावसाळ्यात बेडशीट वारंवार बदला. ओलसर हवा पटकन वास धरते. आठवड्यातून 2दा धुवा. घर फ्रेश वाटेल. 25 नंबरची टीप, खिडक्या थोड्या वेळ उघड्या ठेवा. घरात हवा फिरली की ओलावा कमी होतो. कपड्यांनाही ताजेपणा राहतो. कुबट वास कमी होतो. 26 नंबरची टीप, कपाटात सिलिका जेल पाऊच ठेवा. ते ओलावा शोषतात. कपडे सुरक्षित राहतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये याचा उपयोग होतो. 27 नंबरची टीप, कपडे धुताना लिंबाचा रस वापरा. नैसर्गिक फ्रेशनर म्हणून काम करतो. वास कमी होतो. कपडे ताजे वाटतात. 28 नंबरची टीप, ओले कपडे बेडखाली किंवा बंद जागेत ठेवू नका. तिथे हवा नसते. बुरशी वाढते. वास वाढतो. 29 नंबरची टीप, पंख्याखाली कपडे उलटे टांगून वाळवा. आतील भागही पटकनी सुकतो. ओलावा राहत नाही. वास कमी होतो. 30 नंबरची टीप, कपड्यांना वास येऊ लागला की पुन्हा धुण्यापेक्षा आधी उन्हात ठेवा. थोडा वेळ हवा लागली की फरक पडतो. नैसर्गिक ताजेपणा येतो. पावसाळ्यात हा सोपा उपाय आहे. तर ह्या पावसाळ्यातल्या टीप आहे. खूप अशा 50 ते 60 टीप आहे. त्या 50 ते 60 टीप तुम्ही वाचा. पुन्हा अजून सुरू झाल्या बघा. पावसाळ्यात कपड्यांना येणाऱ्या बुरशीचा वास खूप त्रासदायक असतो. त्या बुरशीचा वासाने माणूस आजारी पडतो. पण आजीच्या बटव्यातील आणि काही स्मार्ट टिप्सनी तो सहज टाळता येतो. तर ह्या 30 आहेत टिप्स. धुण्याच्या वेळी करायच्या टिप्स. 1 नंबरची टीप, लगेच धुवा. ओले कपडे पावसात भिजले तर 2 तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. बुरशी लगेच धरते. 2 नंबर, गरम पाण्यामध्ये धुवा. शक्य असेल तर कोमट पाण्यात धुवा, कारण जीवजंतू मरून जातात. बॅक्टेरिया मरतात आणि वास येतो नाही. अँटीबॅक्टेरियल 3 नंबर टीप, अँटीबॅक्टेरियल डिटर्जंट वापरा. पावसाळ्यासाठी विशेष डिटर्जंट किंवा लिक्विड घ्या. सामान्यपेक्षा जास्त फरक पडतो. 4 नंबर, फॅब्रिक कंडिशनर अँटीबॅक्टेरियल, फक्त सुगंधासाठी नाही तर बॅक्टेरिया मारणारा कंडिशनर निवडा. 5 व्हिनेगर घाला. शेवटच्या धुण्याच्या पाण्यात 1 चमचा व्हाईट व्हिनेगर टाका. वास जातो आणि कपडे मऊ होतात. 6 बेकिंग सोडा वापरा. धुण्याच्या पाण्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा. ओलसर वास पूर्ण जातो. 7 नंबर, जास्त डिटर्जंट नको. जास्त साबण म्हणजे जास्त फेस कपड्यात साचून राहतो आणि वास येतो. 8 नंबर, कपडे जास्त भरू नका. वॉशिंग मशीनमध्ये खूप कपडे भरले की तर ती नीट धुतले जात नाही. 9 नंबर, सुगंधी तेलाचे 2 थेंब. शेवटच्या धुण्याच्या लॅव्हेंडर किंवा निलगिरी तेलाचे 2 थेंब टाका. सुकवण्याच्या टिप्स सगळ्यात महत्त्वाच्या. 10 नंबरची टीप, सावलीत पण हवेशीर जागी वाळवा. थेट ऊन नाही तरी हवा खेळते असणं गरजेचं आहे. 11 नंबर, फॅनखाली सुकवा. घरात वाळवत असाल तर कपड्याखाली फॅन लावा. ओलावा लवकर जातो. 12 नंबर, डिह्युमिडिफायर. मिठाचा वापर. एका भांड्यात मीठ ठेवा. खोलीतला ओलावा खेचून घेतो. 13 नंबर, कपड्यामध्ये अंतर ठेवा. वाळवताना कपडे एकमेकांना चिटकून ठेवू नका. हवा खेळती राहिली पाहिजे. इस्त्री करून. 14 नंबर, इस्त्री करून वाळवा. अर्धवट ओले कपडे इस्त्री करा. उरलेला ओलावा निघून जातो आणि वास येत नाही. 15 नंबर, हेअर डायचा वापर करा. जाड कपडे, कॉलर, खिसे जिथे लवकर सुकत नाही तिथे हेअर ड्राय वापरला तरी चालतो. 16 नंबर, वृत्तपत्राचा वापर. ओल्या कपड्यांमध्ये वृत्तपत्राचे कागद कोंबा ओलावा शोषून घेतो. 17 नंबर, इनडोअर
क्लोथ लाईन पाऊस असेल तर घरात लोखंडी स्टँडवर कपडे वाळवा, बाल्कनीमध्ये नाही. स्टोरेजच्या टिप्स म्हणजे स्टोरेज कसे करायचे. 18 नंबर, पूर्ण सुकल्याशिवाय कपाटात ठेवू नका. थोडा जरी ओलावा असला तरीसुद्धा कपाटात बुरशी लागू शकते. 19 नंबर, नॅफ्थलिन बॉल्सऐवजी नैसर्गिक पर्याय कापूर, लवंग, तमालपत्र कपाटात ठेवा. वासही येतो आणि कीटकही पळतात. 20 सिलिका जेल पाऊच, शूजच्या डब्यातून येणारे सिलिका पाऊच कपाटात ठेवा. ओलावा पटकन खेचतात. जशा बाटलीमध्ये, प्लास्टिकच्या बाटलीमध्ये सिलिकाचे बारीक बारीक पुडे असतात बघा, आपण नवीन बाटल्या आणतो ना त्याच्यामध्ये. 21 नंबर, कपाट उघडा ठेवा. आठवड्यातून एकदा कपाट 2 तास उघडं ठेवा. हवा खेळती राहते. चारकोलाचा वापर, एका कपाटात चारकोल बांधून कपाटात ठेवा. ओलावा आणि वास दोन्ही शोषते. 23 नंबर, कपाटात कोरडा कागद ठेवा. वृत्तपत्र किंवा ब्लॉटिंग पेपर कपाटाच्या तळाशी ठेवा. घरगुती आजीचे उपाय. आता मी तुम्हाला घरगुती आजीचे उपाय पावसाळ्यातले सांगते बरं का. 24 नंबरची टीप, नीमची पानं कपाटात वाळलेली नीमची पानं ठेवा, बुरशी येत नाही. 25 लवंग, दालचिनी पोटली करून कपाटात टांगा. सुगंध पण येतो आणि ओलावा आणि असा वेगळा घाण वास असतो ओलसर, तो जातो निघून. 26 नंबर, तुळशीची पानं वाळवलेली कपाटामध्ये ठेवा. नैसर्गिक सुगंध राहतो आणि अँटीबॅक्टेरियल कमी होतं. 27 नंबरची टीप, कापूर कपाटात कापराची वडी ठेवा. ओलावा आणि कीटक दोन्ही पळतात. 28 नंबरची टीप, पुदिना तेल कापसावर पुदिन्याचे तेल टाकून कपाटामध्ये ठेवा. फ्रेश वास येतो. इतर महत्त्वाच्या टिप्स. 29 नंबर, ओले कपडे बास्केटमध्ये तसेच ठेवू नका. भिजलेले कपडे लगेच धुवा. बास्केटमध्ये ठेवले तर आंबट वास येतो. 30 नंबरची टीप, आठवड्यातून एकदा कपाट स्वच्छ करा. कोरड्या फडक्याने कपाट पुसून घ्या. आतला ओलावाचा वास निघून जातो आणि धुळीचा वास पण निघून जातो. काही वेळेला त्या धुळीने आपल्याला ॲलर्जी होते. तर अशाच टीप